नमस्कार. आज आपण बनवणार आहोत फ्राइड बासा फिश. त्यासाठी बासा फिश घेतलाय मी हा पाव किलो. बोनलेस पीस करून घेतले याचे. मैदा घेतलाय एक छोटी वाटीभर. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलाय. अगदी पाव चमचा बेकिंग पावडर घेतलाय. 7-8 कळ्या लसणाच्या घेतल्या पाकळ्या आणि त्या अगदी बारीक कापून घेतलाय. 1 चमचाभर लाल तिखट घेतलाय ज्यात काश्मीरी चिली पावडर मिक्स आहे. गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा. ऑरेगॅनो सीझनिंग घेतलंय अगदी थोडं मिरे पावडर घेतलंय पाव चमच्याच्या आसपास. मीठ घेतलंय चवीनुसार आणि कलर घेतलाय मी फूड कलर, हा ऑप्शनल आहे. आणि 1 अंड घेतलंय. बोल घेतलंय एक, त्यात मैदा घालते मी, कॉर्नफ्लॉवर घालते, बेकिंग पावडर घालते अगदी थोडं जे घेतलंय मी. लसूण घेतलेत मी, ते सगळे घालते. तुमच्याकडे ड्राय लसणाची पावडर मिळत असेल तर तीही तुम्ही वापरू शकता. लाल तिखट घालते, थोडासा गरम मसाला घालते, ऑरेगॅनो घालते, मिरे पूड घालते, मीठ घालते चवीनुसार. मिक्स करून घेते सगळं. फिश मी स्वच्छ धुवून आणि ड्राय करून घेतलाय. पाणी सगळं त्याचं निथळून घेतलंय. दुसऱ्या एका बोलमध्ये मी अंड फोडून घेते. विस्करच्या मदतीने मी फेटून घेते. हे जे मैद्याचं मिक्सचर केलं होतं मी त्यात रंग घालायला विसरली होती मगाशी. थोडासा रंग घालते मी. रंग अगदी ऑप्शनल आहे. मुलांना थोडं कलरफुल दिसलं की छान वाटतं. म्हणून रंग ऍड करते. आता मी फिशचा तुकडा घेते आणि यात घोळवून घेते आणि तो अंड्यात घालते आणि अंड्यातून पुन्हा मी तो काढून पुन्हा या बॅटरमध्ये कॉर्नफ्लॉवरच्या टाकून पुन्हा यात घोळवून घेते. अशा पद्धतीने मी सगळे फिश मैद्याच्या आणि अंड्याच्या बॅटरमध्ये घोळून अशा पद्धतीने साईडला करून ठेवते. अशा पद्धतीने मी सगळे फिश अंड्याच्या आणि मैदा कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणातून घोळवून घेतलेत. तेल तापत ठेवले मी. तेल आपलं कडकडीत तापलं की आपण त्यात फिश फ्राय करून घेणार आहोत. फिश घालते मी आता. बासा फिशमध्ये एकच हड्डी असते, त्यात काटे खूप कमी असतात. म्हणून मग आपल्याला अशा प्रकारे बोनलेस पीस करता येतात आणि मुलांना खायला फार सोपं होतं ते. कारण मुलांना मासा खायचा कंटाळा येतो कारण त्यात काटे असतात.
आणि अशा पद्धतीने आपण जर तळले कॉर्नफ्लॉवर वगैरे लावून तर छान कुरकुरीतही होतात. बघू शकता किती छान कुरकुरीत आपले फिश फ्राय होत आहेत. दुसरी बाजू आपण छान फ्राय होऊ देऊ. दुसरी ही साईड आपली छान फ्राय झाली आहे. बघू शकता दोन्ही बाजू आपल्या फ्राय झाल्या आहेत. काढून घेते आता मी. दुसरी पीस घालते तेलात. तेही आपण फ्राय करून घेऊ. आणि तुमचे मासेवाले जे दादा असतात ते तुम्हाला अशा प्रकारे बोनलेस फिश काढून देतात, स्किनही काढून देतात. उलटवून घेते मी आता. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि अतिशय चविष्ट. तिखट फक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सगळे फिश फ्राय झाले आहेत छान. काढून घेते मी. सगळे काढून घेते फिश. सर्व करून घेतले मी. मस्त क्रिस्पी झालेले बासा फिश फ्राय. बघू शकता तुम्ही अतिशय क्रिस्पी आणि गरमागरम फिश. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास रोशनीज रेसिपीजला नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.